मिरज तालुक्यातील विजयनगर राही पॅलेस या आलिशान बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाचा छापा। मिरज तालुक्यातील म्हैसाळ राही पॅलेस या आलिशान बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने छापा टाकून या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या डान्स बारवर कारवाई केली। या कारवाईत 5 तरुणींना तसेच 4 ग्राहकांना ताब्यात घेतले। तसेच बेकायदेशीर डान्स बार प्रकरणी मॅनेजर स्वप्नील राजकुमार कोरे वय 32 राहणार उदगाव, अमित सुरेश गोरड वय 30 राहणार नांगोळे कवटे माकाळ, बापू आबासो मासाळ वय 25 राहणार नागोळे कवटे माकाळ, मिथुन शंकर कोळेकर वय 31 राहणार रांजणी कवटे माकाळ आणि चंद्रकांत नेताजी माने वय 39 राहणार रांजणी कवटे माकाळ यांना ताब्यात घेण्यात आले। मिरज म्हैसाळ रस्त्यावर असणाऱ्या राही पॅलेस बारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील काही महिला नृत्य करण्यासाठी येत असल्याच्या तक्रारी होत्या। सोमवारी रात्री 9 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता या हॉटेलमध्ये छाप्यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणी बारमध्ये डान्स करताना आढळल्या। याशिवाय येथे दारूच्या नशेत असणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। जवळपास 2,06,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात 5 तरुणी, 4 ग्राहक आणि हॉटेल मॅनेजर अशा 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या ठिकाणी बेकायदेशीर डान्स बार सुरू असताना मिरज ग्रामीण पोलिसांची काही माहिती नसल्याने मिरज ग्रामीण पोलिसांच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त होत आहे। कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली। एसडीपीओ मिरज यांना जी माहिती मिळाली होती त्याच्यानुसार एका म्हैसाळमधल्या एका लॉजमध्ये डान्स बार सदृश्य दारू पिऊन नृत्यांगना नाचणं आणि नाचणं असा प्रकार सुरू होता। त्याच्या अनुषंगाने रेड करण्यात आली आणि त्यात कारवाई करण्यात आलेली आहे। मला वाटतं 10 जणांवर, बरोबर आहे, आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। BNS आणि महाराष्ट्र पोलीस कायदा याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने अशा काही गोष्टी जर चालू असतील तर स्थानिक पोलिसांतर्फे आणि एसडीपी ऑफिसतर्फे तसंच आमच्या LCB तर्फेही कारवाई करण्यात येतील।